कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। फोन नाही उचलत आहे ओंकार भाऊजी। बाईकवर असेल ना तो, म्हणून फोन उचलत नसेल। तुम्हाला गडबड असेल तर तुम्ही जा, येईल तो। नाही नाही, मला गडबड नाहीये, पण खरं तर तुम्हाला दवाखान्यातच घेऊन जायला हवं होतं। अहो मी तिथूनच आले ना आता। अच्छा हो का? मग तुमच्याकडे औषधं असतील ना, एखादा डोस घेता का? औषधं ओमकारकडे राहिली आहेत। औषधं पण भाऊजींकडे? त्यांनी तुमच्याकडे औषधं तरी द्यायला हवी होती। असू दे, बरं तुम्ही जा। भाऊजी तुमची वाट बघत असतील ना, उगाच त्यांना काळजी लागून राहील। नाही ठीक आहे, काही हरकत नाही। हवं तर तुम्ही फोन करता का त्यांना? म्हणजे ते तुम्हाला इथेच घ्यायला येतील ना? नाही नको, असू दे। अरे देवा, तुम्ही बसा। पहिल्यांदा घरी आलात, मी चहा करते तुमच्यासाठी। नाही नाही, तुम्ही बसा बसा। तुम्ही काय आता चहा करण्याच्या अवस्थेत आहात का? चहा वगैरे काही नको, तुम्ही आराम करा। अहो तसं नाही, म्हणजे मला पण चहा घ्यावा वाटत होता, म्हणून म्हटलं। बसा ना तुम्ही। तुम्ही बसा, मी करते चहा। मी करते चहा, बसा। हा त्या कपाटातला तिसरा डबा असेल साखरेचा, बघा। ओके ओके। ताई, झोपली नाहीस अजून? एवढ्या लवकर झोपतोय आम्ही? तू का घुबडावानी फिरायलीस? झोप येईना का तुला? आता काय करणार ताई, रात्र वैर्याची आहे, कशी झोप लागल? म्हणजे म्हणजे तुला काहीच माहित नाही वय? काय झालं? अगं अधिपती बाहेर गेले ती। काय बाहेर गेलेत म्हणजे कुठं? आता ते काय मला सांगून गेलेत की फॅक्टरीत जातोय म्हणून। ते फॅक्टरीत काहीतरी काम अडलंय म्हण त्यांचं। ताई मला तर काय खरं वाटत नाही। म्हणजे बघ की, आजच सुनबाईला घरातून हाकलून दिलं आणि नेमकं आजच फॅक्टरीत कसं काय असं काम अडलंय, म्हणजे कळना झालं मला। हा योगायोग हाय का घडवून आणलंय? दुर्गे पास कर, आमचा अधिपतींवर पूर्ण विश्वास आहे आणि त्यांनी आम्हासनी शब्द दिलाय, आमच्या परवानगीशिवाय ते सुनबाईंना भेटणार नाहीत। वय ताई, तुझं समज बरोबर आहे, पण निदान त्यांनी तुला सांगून तर जायला पाहिजे होतं का नाही, का मी फॅक्टरीत चाललोय म्हणून? गेले असतील गडबडीत, न जेवता गेले ना हो? हा तेच तर ताई, असं न जेवता घाई गडबडीत उपाशी तापाशी माणूस कशासाठी जातय? मला तर वेगळीच शंका यायला बघ। म्हणजे बघ की, अशा वेळेला तरी तुला सांगून जायला पाहिजे का नाही त्यांनी? त्यांनी तुला सांगितलंच? तुला सांगितलं म्हणजे आम्हाला कळणार हे माहित आहे त्यासनी। आमच्यापासून लपवायचं असतं तर त्यांनी तुला सांगितलं नसतं। भय ताई, त्यांच्या मातृप्रेमावर तुझा विश्वास आहे, चांगली गोष्ट आहे। त्याच मातृप्रेमाची धूळ तुझ्या डोळ्यात फेकली तर? नाही म्हणजे तू हे समजा प्लॅन करून केलेस तर ह्या समद्यावर पाणी पडेल का नाही? परत तेच बोलतेस? तुला आम्ही सांगितलं ना व, आम्ही कसला बी प्लॅन बिन केला नाही। जे काय झालंय ते सुनबाईंचं नशीब आहे, आमचा काय हात नाही त्याच्यात, हे लक्षात ठेव। परत असलं काय अजिबात बोलायचं नाही। वय ताई, चुकलं, माझं माफ कर। मला फक्त एवढंच म्हणायचं ताई, का तू नशील केलं तरी झालंय तुझ्या मनासारखंच का नाही? नाही म्हणजे आपल्या मनासारखं झालंय का नाही? फक्त हे परत इस्कट आहे ना ग, म्हणून म्हणलं ग। शेवटी ताई, त्यांचं तुझ्यावर किती बी प्रेम असलं आणि ते तुझ्या शब्दाबाहेर नसतील तरी बी, किती बी काय बी झालं तरी ती त्यांची बायको आहे का नाही? त्यासनी वाईट वाटणारच की ग ताई। भावनेच्या भरात ते काय करून बसले तर, म्हणून म्हणलं तू तू एकदा ते फॅक्टरीत गेले का नाही अशी खात्री करून घेतीस का? नाही नाही, हे असं केलं तर त्यांच्यावर अविश्वास दाखवल्यासारखं होईल। तू काय बी करू नकस, मी माझ्या पद्धतीने काय करू का? तू काय करणार आहेस? ते ताई तू माझ्यावर सोड, तू फक्त वय म्हण। बरोबर आहे तुझं, आमचा त्यांच्यावर किती बी विश्वास असला तरी एकदा खात्री करून घेतली तर तो आणखीन वाढेल नाही का? ठीक आहे, तू कर तुला काय करायचंय ते, पण एक ध्यानात ठेव, त्यांना संशय येता कामा नये।
कळलं का? वय ताई, किती बी काय बी झालं तरी मी तुझी बहीण आहे तेवढं कळते की मला. करू ना मग? जा. हा ठीक आहे. बाबा एक नंबर काम केलंस. अरे पण माझी तंतरली होती. का? तू फोन केलास ना तेव्हा त्या दोघी तिकडेच होत्या. आई शपथ, माझं टायमिंग गणलं वाटतं. मास्तरींपासून डाऊट आला काय? काय डाऊट नाही आला, मी पटकन सटकलो तिकडनं. शिवानीने एक नंबर ऍक्टिंग केली पण. होय ना? अरे मला माहितच आहे तो गुण हायच वहिनींमध्ये. मागं गणपतीत ते नाटक झालं त्याच्यात काय भारी काम केलं वहिनींनी. मी तर त्यासनी बक्षीस देणार आहे. अभिनय प्रथम क्रमांक. भावा मला सांग, डिस्पॅचचं खरं आहे की ते पण नाटक होतं? नाही नाही, ते डिस्पॅचचा प्रॉब्लेम खरंच झाला आहे. ते जाधव आहेत ना आपले ट्रान्सपोर्टवाले, त्यांचे ट्रक कुठेतरी आयत्या वेळी बोंबलेत आणि ते आत्ता मला सांगायला लागलेत ट्रक आज येणार नाहीत म्हणून. त्यामुळे आत्ताच्या आत्ता रात्रीत आपल्याला काहीतरी दुसरा ट्रान्सपोर्टवाला अरेंज केला पाहिजे, दुसऱ्या गाड्या अरेंज केल्या पाहिजेत, नाहीतर बोंबा बोंब होईल. भावा पण हे तू पण करू शकला असतास ना. माझी काय गरज होती इकडे फॅक्टरीमध्ये येण्याची? शहाणा का खोळा, तू आता घरी गेला असतास म्हणजे काय झालं असतं? मास्तरीनबाई काय म्हणणार, ओंकार भाऊजी आले आता मी निघते. तसं नको. आजची रात्र तुमच्या घरी काढली पाहिजे त्यांनी. शिवानी वहिनी जरा संघ त्यांना पण बरं वाटेल, त्यांची मनस्थिती नाही ठीक मास्तरीनबाईंची. म्हणताना म्हणलं तू घरी जाऊ नकोस. पण झालं काय? काय सांगू तुला ओंक्या, लय काय काय झालंय. लय डोसक्याला ताप झालाय मर्दा. ते सगळं नंतर सांगतो. तुमच्या घरी जेवण शिल्लक असेल ना? म्हणजे असेल काहीतरी. मी येताना जेवणच आलो आणि तसे आम्ही लवकरच जेवतो ना. ते एक चांगलं करताय. असेल काहीतरी वगैरे नको रे, मला कन्फर्म काहीतरी सांग मर्दा. मास्तरीनबाईंनी दिवसभर काय खाल्लेलं नाही रे. खाल्लं पाहिजे त्यांनी काहीतरी. थांब मी ऑर्डर करतो तुझ्या घरी. अरे थांब, तू ऑर्डर नको करू. शिवानीला सांगतो काहीतरी बनवायला. नाही नाही नको. शिवानी वहिनी कसं काय स्वयंपाक करणार? त्या आजारी येत असं नाटक केलंय ना आपण, त्या कसं बनवती? अरे आणि तू ऑर्डर केलीस तरी ते पण कळेल. कसं काय? कारण तो डिलिव्हरी बॉय तो आधी जाऊन विचारेल अधिपती कोण आहे म्हणून. होय रे. पण तू बी ऑर्डर करू शकणार नाहीस. कसं होणार माहितीये काय? तू कशी काय ऑर्डर केलीस मग जेवून गेलास तर? त्या दोघींचं तिकडे काय बोलणं झालं आता आपल्याला माहित नाही ना. आणि तुमची जेवणं झाल्या तरी तू ऑर्डर केलीस म्हणल्यावर मास्तरीन महिना डाऊट येणार की तू त्यांच्याचसाठी ऑर्डर केली. त्या लय हुशार आहेत. त्यासनी जर कळलं तर आपलं सगळंच नाटक बोंबलं. तसं नको. थांब. पण आता करायचं काय? नाही नाही नाही, त्या जर जेवल्या नाहीत ना मला लय त्रास होईल रे ओंक्या. काय करायचं? तू जेवलायस का? मी नाही जेवलो. मास्तरीनबाई जेवले की मी जेवेल. अरे तू येडायस का? थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी ऑर्डर करतो. हे नाही नाही नको रे, माझ्यासाठी आता काय ऑर्डर करू नको. ते महत्वाचं आहे काय? त्या जेवल्याशिवाय मी जेवणार नाही एवढं ठरलं माझं. गबस जा. बरं टाकतो मी शिवानीला मेसेज. चहा छान झालाय हा. झालाय ना? बरं शाळा कशी चालू आहे तुमची? चालू आहे, व्यवस्थित चालू. आणि आता संसारात पण चांगले रमले असाल ना तुम्ही? हो. आज अचानक असं माहेरी कसं? काही विशेष होतं का? हा नाही, सहजच आले होते. बर. आई बाबा कसे आहेत तुमचे? बरे आहेत ना? बरे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.